निवृत्त बँक कर्मचाऱ्याची 48 लाखांची फसवणूक. डहाणू. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला फेसबुकवरील बनावट लिंकद्वारे गुंतवणूक योजनेचे आमिष दाखवून तब्बल 48,53,201 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. मात्र तक्रार मिळताच पालघर सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत फसवणुकीतील 38,21,974 रुपयांची रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये होल्ड करण्यात यश मिळवले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम तक्रारदाराला परत देण्यात येणार आहे. 25 मे रोजी सकाळी फेसबुक स्क्रोल करत असताना तक्रारदाराला संबंधित एक व्हिडिओ दिसला. या व्हिडिओमध्ये केवळ पहिल्याच 100 जणांना गुंतवणुकीची संधी असून आपण निवड झालेल्या नशीबवान व्यक्तीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. प्लॅटफॉर्मवर प्रवेशासाठी 21,000 रुपये भरावे लागतील, तसेच काही दिवसात मोठा नफा मिळेल असा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये काही व्यक्तींनी 21,000 रुपयांचा गुंतवणुकीतून दररोज 70 ते 90,000 रुपये डॉलरच्या स्वरूपात नफा मिळवल्याचा, तर काहींना 2 ते 3 मिलियन रुपयाचा परतावा मिळाल्याचा दावा केला होता. व्हिडिओखालील गुगल फॉर्म भरल्यानंतर कंपनीचा तज्ज्ञ संपर्क साधेल व सर्व व्यवहार स्वयंचलित होतील असेही सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला कॉल आला. विविध प्रक्रियेच्या नावाखाली 20,893 रुपये भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरल्यानंतर प्लॅटफॉर्मवर $7 नफा झाल्याचे दाखवून तो विड्रॉल करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला नफा मिळाल्याने तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या कारणांनी वेळोवेळी पैसे भरायला लावण्यात आले आणि अखेरीस त्यांच्याकडून एकूण 48,53,201 रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथून पालघर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवून संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. संशयित खात्यावरील व्यवहार तातडीने थांबवून तांत्रिक तपासाच्या आधारे 38,21,974 रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली. प्रतिनिधी निलेश दांडेकर.